जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि। कीर्तनाची सुरुवात करत असताना जय जय राम कृष्ण हरी हे म्हणत असतानाच श्रोते, कीर्तन करणारे व्यक्ती, गायकरी मंडळी, सर्व जेवढे पब्लिक आलेलं आहे, या कीर्तनामध्ये जय जय राम कृष्ण हरी यापासूनच अंगी ब्रह्मरस ठसायला पाहिजे. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. आणि कीर्तनात सुरुवातीपासूनच ब्रह्मरस प्राप्त झाला पाहिजे. मनाला विश्रांती मिळण्याचं ठिकाण आहे आणि त्रिविध तापाची सोडवण या कीर्तनाच्या ठिकाणी होते. लक्षात ठेवा. जगद्गुरु गोब्बाराय यांनी सांगितलं, अतिशय साधं सोपं सांगितलं. सोपे वर्म आम्हा सांगितले संत. आलं का? या प्रत्येक शब्दामध्ये जो अर्थ आहे तो आपण कीर्तन करताना भरून निघाला पाहिजे. समाधीचे सुख सुख सांडावो वाळून. समाधीचे सुख काय असतं? ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस समाधीचे सुख सुख सांगा पोवाळू. शेवटचं चरण फार महत्वाचं आहे. तर मनाला विश्रांती मिळते आणि वस्तुस्थिती मने मन पावलो विश्रांती. मने मन पावलो विश्रांती. त्रिविध आसक्ती. काय होतं कीर्तनात त्याच्यामुळे सुरुवातीला इतकं व्यवस्थितरित्या आपण फक्त जय जय राम कृष्ण हरी हे म्हणायला सुरुवात केली की अंगावर शहारे आले पाहिजे. हा वेगळा लक्षात. आता मी कीर्तनाची सुरुवात जय जय राम कृष्ण इथेच करतो. आता हेच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वळवून. आता माझा आवाज चालत नाही. आलं का लक्षात? फक्त आता आमचे दिवस फक्त मार्गदर्शन करण्याचे, कीर्तन करण्याचे दिवस आहे.
क्वचित प्रसंगी महिन्यातून एकदा आनंद म्हणून आणि आता स्वतः आत्मचिंतन करा. परंतु तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने आता गायन करू. जे पट्टीचे गायक आहेत ते लहरा आहेत ह्याचा कुठल्याचा मला बेलासखानी तोडी, बेलासखानी तोडीचा हा लहर आहे बरं. आणि इतकं उत्कृष्ट तुम्हाला सांगतो, व्यवस्थित पावलं धरून नाचून व ते कुत्र पाठीमागं लागल्यासारखं दाब 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 ब्रह्मरस उत्पन्न झाला पाहिजे त्याच्यात. येतं का लक्षात? आणि तो कसा उत्पन्न करायचा ते तुमच्यावर. तेच आपण हलक्या स्वरात सुद्धा गाऊ शकतो, जे मी सुरुवातीला गाऊन दाखवू. हलक्या स्वरात मी खाली म्हणतोय, तुम्ही तुमचं साहित्य आहे तसंच राहू द्या. येतं का लक्षात? जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि मागरा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि बस. काय करा, त्याची भरपूर प्रॅक्टिस करा. वरती आता कशा पद्धतीने चढवायचं काय रागाचं स्वरूप तर सांगितलं तुम्हाला, मी दाखवलं जेवढं मला शक्य आहे तेवढं. आता तुम्ही ठरवा कशा पद्धतीनं गायन करू, कशा पद्धतीनं हा